सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. नगररचना विभागासह अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये अधिकारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची कामे रखडत असून मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं समोर आलं आहे. माहितीनुसार नगररचना विभागाचा 2002 पासूनचा ऑनलाईन डेटा करप्ट झाल्याची चर्चा असून यामुळे बांधकाम परवाने, नकाशे, मालमत्ता संबंधित कामांवर परिणाम होत असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग यांसारख्या महत्त्वाच्या शाखांमध्ये अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांना सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे. सर्व अधिकारी सांगली येथे बसून कामकाज करत असल्यास मिरज कार्यालयात केवळ कर वसुलीचे काम सुरू असल्याचं चित्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पार्किंगची व्यवस्था नसतानाही बांधकाम परवाने आणि पूर्णता प्रमाणपत्रे कशाच्या आधारे दिली जात आहेत असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. पार्किंग सुविधा नसलेल्या इमारतींना परवानगी देण्यात येत असल्यास संबंधित प्रशासनाने याबाबत खुलासा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या सर्व प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मी वसीमुल्ला, आम आदमी पार्टी सेक्रेटरी प्रदेश महाराष्ट्र. आज इथं मिरज महानगरपालिकेमध्ये इतका भंग कारभार चालू आहे की शासनाच्या कुठल्याही नियमाला न पाळता फक्त मनमानी कारभार चालू असं दिसत आहे. त्याचबरोबर आज मिरज महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागामध्ये, नगररचना असू दे, बांधकाम विभाग असू दे, आरोग्य विभाग असू दे, कुठल्याही विभागामध्ये सक्षम कोणताही एक जो अधिकारी असतो ज्याच्यावर ते विभागाची जबाबदारी दिली गेली आहे, विभाग प्रमुख, कुठलाही विभाग प्रमुख यांच्या एकी केबिनमध्ये कुठल्याही विभाग प्रमुखाची उपस्थिती नसते. कधी येतात, कधी जातात, काही तर लोकांना माहीत नाही, त्यांच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही. अधिकारी सरळ म्हणतात की आमचे वरिष्ठ सांगलीत काम करतात. मग मी सांगलीत बसून काम करतात तर मिरजेमध्ये त्यांना विभाग प्रमुख कशासाठी नेमले आपण? नागरिकांची इथं सुखसुविधा नागरिकांना कुठल्या गोष्टी मिळत नाही. नागरिक वारंवार येऊन इथं चक्रा मारून जात असतात. जर मिरजेमध्ये जर कुठल्या मिरजेच्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जर कोणताही अधिकारी नसत असतील, सक्षम अधिकारी कोण नसत असतील तर ह्या बिल्डिंगचा उपयोग काय? बिल्डिंग चालू करायला ठेवला आहे, बिल्डिंग बंद करा ना. सांगलीमध्ये बसून सगळं कामकाज चालतं. सांगलीमध्ये म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची बिल्डिंग आहे की सांगली फक्त एकच प्रमुख आहे की सांगलीमध्ये सगळेजण बसायचं आहे? आणि इथं कुठल्याही शासनाच्या नियमाप्रमाणे ना कॅमेरे, CCTV कॅमेरे चालू आहेत, ना बायोमेट्रिक चालू आहे, ना बाबा हालचालीची नोंद असते, ना ह्यांनी नियमाप्रमाणे पोच देतात. पूर्ण भंग कारभार चालू आहे. नगररचनामधला तर माझं तरी असं म्हणणं आहे की नगररचनामध्ये जवळजवळ 2002 पासून जो डाटा आहे, जो डाटा तिथं त्या पेजला होता, आज अखेरपर्यंत जवळ 21 ते 22,000 लोकांचा डाटा करप्ट झाला, डाटा तिथून गायब झालेला आहे. डाटा तिथून नाही येतो. त्या डाटा जो नसल्यामुळं नागरिकांना जे होणारे जे अडचण आहेत त्याला जबाबदार कोण आणि जे जबाबदार अधिकारी असतील त्यावर कारवाई होणार का, असा आम्ही आम आदमी पार्टीकडून प्रश्न करतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.